पेठवडगावमधील इंदिरा वसाहत आणि घुमट गल्ली परिसरातून 2 मोबाईल चोरून चोरटा ते विकण्यासाठी फिरत असताना त्याची गाठ योगायोगानं एका मोबाईलच्या मूळ मालकाशीच पडली. ओळख लपवून चोरट्यानं तोच मोबाईल मालकाच्या नातेवाईकांना विकण्याचा प्रयत्न केला. मात्र मालकानं आणि नातेवाईकांनी मोबाईल ओळखून चोरट्याला जागीच पकडलं. संतप्त मालकानं चोरट्याला चोप देत त्याला थेट पोलीस ठाण्यात नेलं. पोलीस ठाण्यात आणल्यानंतर पोलिसांनी सुरुवातीला चोरट्याला मारहाण का केली असा जाब मालकालाच विचारला. या परिस्थितीचा फायदा घेत चोरट्यानं मालकाविरुद्धच मारहाणीची तक्रार करण्याची मागणी केली. कायदेशीर पेच टाळण्यासाठी अखेर चोरटा आणि मोबाईल मालक यांनी पोलीस ठाण्याबाहेर आपसात चर्चा केली. चर्चेअंती दोघांनीही सामंजस्यानं तडजोड केली आणि मोबाईल चोरीच्या या प्रकरणावर पडदा टाकला. चोरी करून पोलिसांच्या पाठबळामुळे चोरट्याचं मोबाईल मालकाविरोधात मारहाणीची तक्रार देण्याचं झालेलं धाडस इतर चोरट्यांचं बळ वाढवणारं ठरणार आहे. पोलिसांनी याचा विचार करायला हवा.